फंडामेंटल अनालिसिस हे सगळं आपण का करायला लागलो माहिती आहे काय? तर आपल्याला कंपनीचं काय बघायचं आहे, कंपनीचं हेल्थ बघायचं आहे, कंपनीचं आरोग्य कसं आहे बघायचं आहे. आणि त्या कंपनीचे आरोग्य कसं आहे बघून आपण त्या कंपनीबद्दल एक मत आपलं तयार करणार आहोत. ती कंपनी चांगलं आहे का वाईट आहे हे आपण ठरवणार असतो, बरोबर? मग कोणतीही कंपनी असेल, लहान स्मॉल कॅप असेल किंवा लार्ज कॅप असेल, या तिन्ही कोणत्याही प्रकारच्या कंपनीमधील एक कॉमन गोष्ट असते. ती कॉमन गोष्ट म्हणजे त्या कंपनीचं प्रॉफिट आणि लॉस. जर एखादी कंपनी प्रॉफिट मध्ये जात असेल तर ती चांगली आहे, आणि जर एखादी कंपनी लॉस मध्ये जात असेल ती वाईट आहे, आपल्यासाठी साध्या सोप्या भाषेमध्ये समजून घ्यायसाठी. परंतु ती प्रॉफिट मध्ये आहे काय लॉस मध्ये आहे हे डायरेक्ट जाणून घेण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टी टप्प्याटप्प्यानं किंवा भाग करून पाहावे लागतात. जसं आता डीमार्टचा मी तर चार्ट ओपन केलाय, हा डाटा आहे आपल्याकडं. डीमार्टचा स्टॉक आपण बघितला तर त्याचं मार्केट कॅपिटल किती आहे? 2,57,376 करोड हे त्याचं मार्केट कॅप आहे. आता आपण म्हणतोय डीमार्ट, परंतु त्याचं जे रजिस्टर्ड नाव आहे, कंपनीचं नाव आहे अव्हेन्यू सुपरमार्ट, आणि शॉर्ट फॉर्म मध्ये त्यांनी डीमार्ट हे नाव एक ब्रँडचं नाव म्हणून त्याने दिलेलं आहे. आता मार्केट कॅपिटल 2,57,376 करोड आहे. हे झालं म्हणजे ही कंपनी कोणत्या कॅप मध्ये गेली? लार्ज कॅप मध्ये आहे काय स्मॉल कॅप मध्ये आहे? लार्ज कॅप मध्ये आहे. मग ही लार्ज कॅप मध्ये कंपनी असेल तर या कंपनीमध्ये जे मुवमेंट होणार आहे त्या मुवमेंट स्मॉल कॅप पेक्षा जास्त प्रमाणात होणार आहे, वोलाटाईल असेल काय कमी वोलाटाईल असेल? कमी वोलेटाईल. आता ह्या अव्हेन्यू सुपरमार्टचा आपण आपल्या पुढे एक चार्ट बघायला लागलोय, त्याच कंपनीचा चार्ट आहे. आता हे चार्ट बघितला तर चार्ट आपल्याला काय सांगायला लागलाय की प्राइस मध्ये एक ट्रायंगलचं पॅटर्न तयार झालेला आहे, आणि ट्रायंगलचं पॅटर्न एक या ठिकाणी ब्रेकआउट दिला होता आणि त्यानंतर परत प्राइस खाली आली, बरोबर? आता आपल्याला या स्टॉकचा अनालिसिस करायचा आहे. समजा आपण टेक्निकल अनालिसिस करू पहिला. तर एक ट्रायंगल झालाय, ट्रायंगल इथं ब्रेकआउट पण झाला होता, पुन्हा प्राइस खाली आलेली आहे. आणि जर असा आपला ट्रायंगल असेल तर आपला स्टॉप लॉस जवळचा स्विंग असेल, जो स्विंग म्हणजे हा पॉइंट असणार आहे, आणि हा पॉइंट अजून टच झाला नाही म्हणजे अजून आपला स्टॉप लॉस सेट झालेला नाहीये. जे आपण आतापर्यंत टेक्निकल अनालिसिस शिकलो होतो त्याप्रमाणे हा आपला ट्रायंगल आहे, आणि हा आपला त्याच्या शेवटचा स्विंग त्याच्या खाली थोडं म्हटलं इथं आहे, आणि आपलं टार्गेट 1:3 च्या आसपास ठेवायचं आहे. आपण राऊंड फिगर 6,000 ठेवूया, ठीक आहे? म्हणजे हा अजून आपण या ट्रेडमध्ये आहे. परंतु ट्रेडमध्ये जाण्यापूर्वी आपल्याला या कंपनीबद्दल जाणून घ्यायचं असेल तर मग आपण इथं फंडामेंटल अनालिसिस साठी जाणार, बरोबर? मग फंडामेंटल अनालिसिस करण्यापूर्वी आपल्याला पहिली गोष्ट काय बघायला पाहिजे की त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल किती आहे? मोठी आहे, 2,57,000 आहे, म्हणजे बऱ्या ही कंपनी लार्ज कॅप मध्ये आहे. यामध्ये रिस्क कमी होऊ शकते, आणि या स्टॉक मध्ये प्राइसची मुवमेंट आहे ही ओलॅटाईल जास्त नसणार आहे. खूप मोठ्या प्रमाणात हा स्टॉक वाढणार नाहीये आणि पडणार पण नाहीये, हे आपण अझम्पशन एक धरू शकतो. त्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे की कंपनी बिझनेस कसा करायला, म्हणजे कंपनीचं प्रॉफिट आणि लॉस कसा चाललाय. आणि हे प्रॉफिट अँड लॉस आपण काल जसं माहिती घेतली होती, दोन प्रकारे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस मिळतो. एक प्रॉफिट अँड लॉस इथं आपण जाऊन पाहिलं तर तो काय प्रत्येक वर्षाचा कन्सॉलिडेट म्हणजे काय म्हणायचं त्याला, प्रत्येक वर्षाचा एक रिपोर्ट आपल्याला मिळते. जसं इथं मार्च 2012, 13, 14 प्रत्येक वर्षाला एक रिपोर्ट आपल्याला बघायला मिळालाय. आणि त्याचबरोबर इथे क्वार्टर्स आहेत, क्वार्टर्स म्हणजे प्रत्येक 3 महिन्यामध्ये एक रिपोर्ट आलेला आहे. आणि या वरून आपल्याला कंपनीचं निरीक्षण करायचंय. मग आता आपण पहिला काय करूया, वर्षाचं बघूया. मग आता या प्रॉफिट आणि लॉस मध्ये सर्वात पहिली गोष्ट कोणती असते की सेल्स.
त्या कंपनीचे सेल्स कसं आहे, सेल्सला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, विक्री. एखाद्या वस्तूचा किंवा सेवा, म्हणजे काही कंपन्या आहेत तर त्या वस्तू विकत नाहीत. आता डीमार्ट काय, ही वस्तू देते फिजिकली, म्हणजे गहू तांदूळ ज्वारी काय असेल त्या वस्तू विकते. परंतु एक आय टी कंपनी आहे, तर ती आय टी कंपनी कोणती वस्तू ते देत नाही, तर ती सेवा देत असते. मग तरी पण त्याला आपण सेल्सच म्हणणार आहे, कारण सेवेची सुद्धा त्यांनी काय केले, विक्री केलेली आहे. मग आता डीमार्टचं आपण उदाहरण पाहत असताना डीमार्टचा सेल्स पाहावी. आता सेल्स मध्ये काय काय आलेले आहेत, आता मी हा जो डाटा आहे, हा सर्व डाटा मी कॉपी करून, म्हणजे आपल्याला काय पाहिजे आहे, फक्त आता सेल्स आणि एक्सपेन्सेस या दोन गोष्टी पाहिजेत. मी त्याला कॉपी करून घेतो आणि इथं एका ठिकाणी एक्सेल शीट मध्ये पेस्ट करतो. आता हे एक्सपेन्सेस आहे का नाही, एक्सपेन्सेसला मी तात्पुरतं हाईड करतो, म्हणजे त्यावरून आपल्याला काही घ्यायचं आहे आपण पुढे ठरवूया. आता मला सांगा, आपण आता या सेल्सचा का नाही एक ग्राफ तयार करूया. म्हणजे कसं, कागदावरती पाहणं वेगळं होतं, आकडं पाहण्यापेक्षा चित्र पाहिलं तर लवकर आपल्याला समजतं या गोष्टीसाठी. आता आता ह्या ग्राफ बघितल्यावर आपल्याला काय समजतं का, एक कंपनी आहे, डीमार्ट नावाची एक कंपनी आहे, आणि ती प्रत्येक वर्षी आपली किती वस्तू विकली गेलेल्या आहेत याचा डाटा आपल्याला द्यायला लागल्या. आणि मग तो डाटा आपण पाहून, आपल्याला एक अंदाज घ्यायचा आहे. मग ही कंपनी, हा ग्राफ बघून आपल्याला काय अंदाज येतोय, आता सांगा कुणाला काय लक्षात येते का, काय हा आकडे पाहून आपण काय समजू शकतो, कंपनी मागच्या वर्षी जितकी वस्तू विकली होती त्यापेक्षा पुढच्या वर्षी ती वस्तू जास्त विकत आहे, काय कमी विकत आहे, काय तितकीच वस्तू विकत आहे. जास्त विकायला लागले, बरोबर. आता जास्त म्हणजे 2012 मध्ये त्याने 2209 कोटीचा विक्री केली होती. 2012 मध्ये 2209चा होता, आणि 2022 मध्ये 30,900, म्हणजे किती पटीत वाढ झालं बघा. 30,900 वजा 2009 भागिले 2009 ला जर आपण इथं पर्सेंटेज मध्ये केलं तर 1300 पट. म्हणजे जी वस्तू इथं 10 वर्षा पाठीमागे 100 रुपयाची विक्री केली होती, 10 वर्षानंतर त्याच ठिकाणी 1300 रुपयाची वस्तू विकायला लागल्यात. म्हणजे 13 पट वाढ झालेली आहे सेल्स मध्ये. मग अशा पद्धतीचा ग्राफ असेल किंवा अशा पद्धतीचं जर सेल्स होत असेल तर ती कंपनी चांगली असं म्हणणार का वाईट म्हणणार आपण? चांगलं म्हणणार, बरोबर. बर, आता आपण काय करूया, आता याच सारखं म्हणजे डीमार्ट ही जी कंपनी आहे ती बिझनेस मध्ये, ज्या कोणत्या बिझनेस मध्ये आहे, तर ती वस्तूची विक्री करणाऱ्या बिझनेस मध्ये. मग त्याच सेक्टर मध्ये काम करणारी दुसरी कोणती तरी एक कंपनी बघूया, त्या दोघांचं आपण काय बघूया, कंपॅरिझन करून बघूया. आता एक इथं सुपर ट्रेंड म्हणून एक आहे, वेदांत फॅशन आहे, मेड प्लस हेल्थ आहे, इलेक्ट्रॉनिक स्मार्ट आहे, आणि इथॉस लॅब आहे. आता मी काय करतो, इलेक्ट्रॉनिक स्मार्टला बघूया. म्हणजे या ठिकाणी आपण आता काय बघायला लागलोय, दोघांचं कंपॅरिझन बघायला लागलोय. आता ही कंपनी 2020 पासून आहे, त्यामुळे याचा डाटा नाही आपल्याकडे बघण्यासाठी. मेड प्लसचा कितीचा आहे बघू, थांबा. मेड प्लस हा 2015 पासूनचा आहे, ठीक आहे. म्हणजे 2015 पासूनचा आपण बघू शकतो इथं.
याला मी डिलीट करतो. आता हा डीमार्ट आहे आणि हा मेड प्लस म्हणून कुठला तरी आहे तो आहे. ठीक आहे. आता या दोघांचं कंपॅरिझन करायचं जर असेल आपल्याला, तर आपल्याला काय करायला पाहिजे, परत एकदा एक नवीन ग्राफ तयार करायला पाहिजे आहे. आणि मी 2015 पासून याचा नवीन ग्राफ तयार करतो. आता आता यामध्ये बघून आपल्याला काय समजतं का, एक आता हे ब्लू कलर मध्ये आहे तो डाटा आहे डीमार्टचा आणि खाली आहे तो मेड प्लसचा आहे. आणि 2015 पासूनचा दोघांचा पण एकसारखा डाटा आपण इथं पाहायला लागलोय. मग आता या दोघांचं मेड प्लस आणि याचं कंपॅरिझन करायचं झालं तर मेड प्लसचं मार्केट कॅपिटल किती आहे बघा, 7,900. 7,900 करोडचं मार्केट कॅपिटल आहे आणि डीमार्टचं 2,56,000 आहे. म्हणजे मेड प्लस ही कंपनी डीमार्ट पेक्षा खूप खूप कमी आहे. कशानं? साईजनं खूप कमी आहे. आणि ते आपल्याला इथं जाणवतं काय की डीमार्टचा जेवढा सेल्स आहे त्या सेल्सच्या खूप कमी याचा सेल्स आहे. मग आता आपण मग डायरेक्ट असं हा 46-48,000 आहे आणि हा 5,300 आहे, म्हणजे 48,000 वाला चांगला आहे आणि हे 5,300 वाला खराब आहे असं म्हणू शकतो का डायरेक्ट? नाही म्हणू शकत. कारण काय, थोडक्यात आपल्याला बोलायचं झालं तर आपण आपल्या सामान्य भाषेत एक उदाहरण घ्यायचं झालं तर या डीमार्टचं वजन आहे 256 किलो आणि मेड प्लसचं वजन आहे 79 किलो, उदाहरण साठी आपण घ्यालोय. तर 256 किलोचा माणूस हा एका दिवसामध्ये 256 किलो व्यक्ती एका दिवसामध्ये 20 चपात्या खातोय आणि 79 किलो वजनवाला 5 चपात्या खातोय. म्हणजे हा 20 वाला सगळ्यात चांगला आहे आणि हा 5 वाला सगळ्यात खराब आहे, या दोघांच्या मधला वीक आहे किंवा कमजोर आहे असं म्हणून आपल्याला चालणार नाहीये. तर मग आपल्याला काय करायला पाहिजे, यांचं मार्केट कॅपिटलच्या किती टक्के आहे सेल्स व्हावा लागलाय किंवा टोटल कॅपिटल यांचं जे आहे त्याच्या अगेन्स्ट किती पट्टीमध्ये व्हावं लागलाय हे बघायला पाहिजे. आता याचं आपण बघितलं होतं डीमार्टचं 2,56,000 राऊंड फिगर 2,56,000 करू आणि मेड प्लसचं किती होतं 7,960, म्हणजे राऊंड फिगर आपण बोलायसाठी 8,000 धरू. मग आता हा मेड प्लस हा कोणत्या कॅपिटल मध्ये आहे सांगा, लार्ज कॅप मध्ये आहे का स्मॉल कॅप मध्ये आहे? मेडकप तो लार्ज मध्येच आहे. परंतु या दोघांचं कंपॅरिझन करायचं झालं तर मग कोणता जास्त व्होलॅटाईल असणार आहे? मेडकप जास्त व्होलॅटाईल असणार आहे, बरोबर. मग रिस्क कुणामध्ये जास्त असणार आहे, मेडकप मध्ये जास्त रिस्क असणार आहे का डिमांड मध्ये सगळ्यात जास्त रिस्क असणार आहे? दोघांच्या मध्ये सगळ्यात जास्त आता मेड प्लस मध्ये. आता या ठिकाणी आणि बघा एक आपल्याला अनेक डाटा मिळाला की लेटेस्ट पाठीमागच्या 12 महिन्याचा जर आपण सेल्स काढला तर तो 48,000 करोड आहे 2,56,000 करोडच्या अगेन्स्ट. तर तो पर्सेंटेज येतोय 19%. म्हणजे त्या कंपनीची साईज किती आहे, म्हणजे एका दुकानामध्ये उदाहरण आपण धरूया, एका दुकानामध्ये 2,56,000 रुपयाचं माल भरलेला आहे आणि त्या मालपैकी किंवा त्या कंपनीच्या तेवढ्या दुकानांमधून तो वर्षाला 48,000 करोड रुपयाचा काय करतोय, सेल्स करतोय. म्हणजे तो किती टक्के झाला, 19% झाला. आणि त्याच्याच समोर असणाऱ्या एका दुकानामध्ये
त्याचं दुकान 8,000 करोडचं आहे आणि त्या 8,000 करोडच्या अगेन्स्ट ते 5,387 करोड रुपयाचा सेल्स करतोय. म्हणजे टोटल कॅपिटलच्या तो 67% सेल्स करतोय. मग या दोघांचा विचार केला तर कुठली कंपनी मग चांगली आहे असं आपल्याला जाणवलं? 19% काय 67% वाली कंपनी? प्रश्न समजला का तुम्हाला? 67 बरोबर. म्हणजे थोडक्यात जरा गणित आपण आणि समजून लाफोड करून घेऊया. एका उदाहरणात एक माणूस आहे जो 2.5 लाख रुपये भांडवल घालून एक व्यवसाय करायला लागलाय थोडक्यात. आणि 2.5 लाख भांडवल घालून जर व्यवसाय करत असेल तर तो एका महिन्यामध्ये 48,000 रुपयाची विक्री करतो कोणत्याही वस्तूची. तर म्हणजे काय झालं की आपल्या टोटल भाग भांडवलच्या 20% तो सेल्स करायला लागलाय. आणि त्याच्या समोर असणारा एखादा व्यक्ती दुसरा की ज्याच्याकडे फक्त 8,000 रुपयाचं भांडवल आहे आणि या 8,000 रुपयाच्या भांडवलावरती तो व्यक्ती पुढे 5,300 रुपयाचे वस्तूची विक्री करायला लागलाय. म्हणजे टोटल भांडवलाच्या जवळपास 65 ते 70%. मग जर समजा असं जर असेल तर जास्त वाढीचा वेग हा नक्कीच तो 67% वाढायचा आहे. म्हणजे काय त्याला म्हणतो की तो आपले जे टोटल अमाऊंट आहे किंवा टोटल जे कॅपिटल आहे किंवा टोटल जे त्याच्याकडे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे तर त्या सर्वांचा जास्त चांगल्या पद्धतीनं वापर करायला लागलाय असं आपण म्हणू शकतो. मग आपल्याला काय बघायचं आहे की एखादी कंपनी सेल्स करायला लागल्या तर त्या सेल्स करत असताना ती सेल्स मध्ये कशा कशा पद्धतीने वाढ होत आहे, सेल्स मध्ये कशा पद्धतीने वाढ होत आहे. आता आपण असं हे दोन्ही बघितलं तर दोन्हीचं इथं आपण कंपॅरिझन करून बघू शकतो का? नाहीये. कारण एक बार खूप मोठा आहे आणि एक बार खूप लहान आहे. मग आपण काय करायचं की हाच बार काय करायचा की दोघांच्या मध्ये पर्सेंटेज मध्ये बघायचं. पर्सेंटेज मध्ये कसं, जर हाच इथं मी डिमार्ट करतो आणि इथं मेड प्लस करतो. तर ही कंपनी आपल्या पाठीमागच्या वर्षापेक्षा चालू वर्षामध्ये किती जास्त पटीने बिझनेस वाढवला कंपनीनं. आता इथं आपण बघायला लागलोय की 2015 साली कंपनीनं 6,440 करोडचा व्यवसाय केला होता, विक्री केली होती. आणि त्याच्या अगेन्स्ट 2016 साली हे तुम्हाला आकडे दिसतात का? काय आणखीन मोठं करू? डीमार्ट कंपनीनं 2015 साली 6,439 करोडचा व्यवसाय केला आणि 2016 साली 8,584चा सेल्स केला. म्हणजे किती टक्के वाढ झाली? तर ती वाढ झाली सेल्स मध्ये 33%. म्हणजे पाठीमागच्या वर्षी 100 कोटीचा व्यवसाय केला असेल तर या वर्षामध्ये 133 कोटीचा व्यवसाय केला, 33% वाढ झाली. आणि त्याच दरम्यान मेडप्लसच्या सेल्स मध्ये 27% वाढ झाली. आणि जर आपण असंच कंटिन्यू 2023 पर्यंत आणि किंवा आतापर्यंत बघितलं तर आपल्याला काय समजतं की डीमार्टच्या व्यवसायामध्ये जी वाढ आहे ती वाढ शाश्वत आहे. शाश्वत म्हणजे काय म्हणतोय आपण, आता इथं -3 करोड झालंय. म्हणजे इथं काय झालं, ज्यावेळी 2020 साली कोरोना आला होता त्यावेळी डीमार्टचे मध्ये सेल्स काही झाले नव्हते, त्यामुळं इथं मायनस मध्ये आले नाही. मग आपण या पाठीमागच्या 5-6 वर्षाचं जर बघितलं तर ऍव्हरेज वाढ किती झालेली आहे? ऍव्हरेज 27% सरासरी झालेले आहे. आणि याच मेडप्लस मध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये सरासरी किती वाढ झाली? 17% झालेली आहे. मग आता मला सांगा, या दोघांचं आपण जर बघितलं तर तर मग आता कुठली कंपनी चांगली आहे असं वाटतंय आपल्याला? आता काय वाटतंय? आता डीमार्ट. मग आपलं मत बदलायला लागले की नाही प्रत्येक वेळी?
फक्त एक गोष्टी आपण बघितली असती, सेल्स कुणाचा जास्त किती पट व्हायला लागलाय. इथं आपण पहिला बघितलं की कॅपिटल, त्या दोघांच्या मार्केट कॅपिटलचा तुलना केली तर आपल्याला मेडप्लस जास्त चांगला वाटला होता. त्यानंतर आपण मग त्या विचार काय केला की आता पर्सेंटेज म्हणजे सेल्स ग्रोथ ज्याला म्हणतो आपण. आता काही काही इंग्लिश शब्द आहेत, ते शब्द आपल्याला लक्षात असले पाहिजे, कारण ज्यावेळी तुम्ही मग एखादा फंडामेंटल अनालिसिस करत असतात त्यावेळी हे इंग्लिश शब्दच वापरले जातात. एखाद्या कंपनीचं सेल्स किती वाढला, सेल्स ग्रोथ किती टक्क्यानं वाढली असं बोललं जातं. विक्री किती वाढली हे क्वचितच कोणतं बोलेल मराठीमध्ये, तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर. मग असं आपण बघितलं तर आता या सेल्स ग्रोथचा आपण इथं चार्ट पाहायला लागलोय. आता हा चार्ट मध्ये आपल्याला काय की जो ब्लू कलरचा आहे, तो ब्लू कलरचा डाटा आहे तो डीमार्टचा आहे, आणि ब्राऊन कलर आहे तो मेडप्लसचा आहे. आता या याच्यामध्ये बघितलं तर कंटिन्यू ब्लू कलरचा जो आहे म्हणजे डीमार्टचा जो सेल्स ग्रोथ आहे तो नेहमी पाठीमागच्या वर्षापेक्षा जास्त आहे आणि मेडप्लस पेक्षा जास्त चांगला आहे. त्यामुळे मग आपण आता फक्त सेल्स ग्रोथच्या आधारे बघितलं तर डीमार्ट ही कंपनी आपल्यासाठी काय आहे, चांगली आहे. आणि जर समजा आपण 8,000 करोड एखाद्या कंपनीचं जर हे असेल म्हणजे साईज असेल, म्हणजे काय होऊ शकतं की ती कंपनी खूप लवकर वाढू पण शकते आणि ती खूप लवकर काहीतरी त्यामध्ये बिझनेस मध्ये प्रॉब्लेम आले तर खूप लवकर खाली सुद्धा जाऊ शकते. मग आपण जर कन्झर्वेटिव्ह असाल, कन्झर्वेटिव्ह म्हणजे काय की आपल्याला रिस्क जास्त घ्यायची नाही, प्रॉफिट कमी मिळालं तर चालेल असे जर आपली अपेक्षा असेल तर आपण डीमार्ट सोबत इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन किंवा ट्रेडिंगचा प्लॅन करू शकतो. मग आपल्याला हेच बघायचंय की हा आता ज्या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंटचा आणि किंवा ट्रेडिंगचा लॉंग टर्मचा प्लॅन करायला लागलोय, त्या कंपनीचं बिझनेस मॉडेल काय आहे हे तर सर्वात पहिला आपल्याला माहिती पाहिजेलच आहे. बिझनेस मॉडेल काय, परंतु बिझनेस मॉडेल बरोबर काही आकड्यामध्ये सुद्धा गोष्टी आपल्याला पाहता आल्या पाहिजेत. जसं की कंपनीचं सेल्स सतत वाढत चाललेला आहे का, किंवा कंपनीचा जो सेल्स आहे तो सेल्स चा ग्राफ कशा पद्धतीचा आहे. आता मी इथं हे जे आकडे आहेत हे मी जर इथं कंट्रोल, हे आकडे मी इथं जर टाकलं, एक मिनिट मी इथं तुम्हाला एक चार्ट मध्ये दाखवतो म्हणजे लक्षात येईल चांगल्या प्रकारे. मग आता इथं बघा, या आपल्याकडे आता इथं काय दिसायला लागले तुम्हाला, की खालचा जो कॉलम्स आहे तो काय आहे, तो सेल्स झालेला आहे, किती सेल्स झालेला आहे तो दाखवतो. हा काय दाखवतो, निळा सेल्स किती झालाय, आणि ही जी ब्राऊन लाईन आहे तर ती ब्राऊन लाईन आपल्याला काय सांगायला लागली की त्या सेल्स मध्ये किती वाढ झालेली आहे, ग्रोथ. मग ही ग्रोथ काय झाल्या, एक तर सस्टेनेबल आहे, सस्टेनेबल म्हणजे कंटिन्यू थोडी वाढत गेलेली आहे, किंवा ती डिक्लाइन नाही, खालच्या बाजूला पडती नाहीये. इथं जेवढा वाढ झाला होता त्यानंतर थोडा कमी आला, त्यानंतर थोडी वाढ झाली, सस्टेन तितकीच राहिली, त्यानंतर परत वाढ झाली. मग अशा पद्धतीचं आपल्याला बघायला पाहिजे. तुम्हाला हे जरी करता आले नसलं तरी काही बिघडत नाहीये, तुम्हाला आकडे वाचता आले पाहिजेत की मार्च मध्ये 2200चा होता, त्यानंतर 3300 झाला, त्यानंतर 4700 झाला. जो कंपनीचा सेल्स आहे तो
2200 नंतर 4700, 6400, 8500 अशा चढत्या क्रमानं चाललाय. म्हणजे कंपनीचा बिझनेस चांगल्या पद्धतीने चालू होत आहे. कंपनी विक्री करायला लागल्या काही ना काही असं आपल्याला समजतं. मग आपण त्या फक्त तो बघून आपण ठरवू शकतो की हा एक मुद्दा झाला. हा म्हणजे फक्त आपल्याला अनालिसिस करताना भरपूर गोष्टी पाहायच्या आहेत. त्यापैकी हा एक फॅक्टर आहे की जो पाहून आपण आपले एक पॉइंट द्यायचा आहे की कंपनीचा सेल्स ग्रोथ कसा आहे किंवा कंपनी कशा पद्धतीने बिझनेस करत आहे. आणि हे बघितल्यावर आपण काय ठरवणार आहे. मग आपण एंड ऑफ द डे म्हणजे संपूर्ण फंडामेंटल अनालिसिस मध्ये आपण ठरवणार की या या आपल्या टोटल अनालिसिसच्या 10 पॉइंट मध्ये या कंपनीला आपण 10 पैकी 8 मार्क देऊया. आणि 8 मार्क दिलेली कंपनी चांगली असेल. 4 मार्क असणारी कंपनीकडे आपण काही बघायचं नाहीये. अशा पद्धतीने आपण सेल्स ग्रोथ होईल. मग आता 27%, 12%, 15% या पद्धतीने आपल्याला सेल्स ग्रोथ मिळाला तर आपण पुढे याचा अभ्यास करू शकतो. ठीक आहे. समजलं सेल्स म्हणजे काय कळालं का? आता काही वाईट सेल्स असणारे पण काय मिळतात का बघूया. म्हणजे ज्यामध्ये सेल्स झालाच नाहीये. आता कोण नाव कोण सांगू शकेल का एखाद्या कंपनीचं की जो सेल्स त्याचा झालेलाच नसेल असं? झाला नाही म्हणजे तो युपीएलचा बघा. युपीएल इथं 7,700, 9,000 सेल्स तर वाढा लागलाय. युपीएलचा सेल्स वाढा लागलाय. परंतु कंपनीचा स्टॉक खाली पडा लागलाय. कारण काय माहित नाही. मग आपण जे फंडामेंटल अनालिसिस म्हणतो ना तर ते फंडामेंटल अनालिसिस करायचं कारण हेच आहे की चांगली कंपनी कोणत्या तरी एका वाईट कारणामुळे खाली पडत असते. आणि हे जे वाईट कारण असतात हे टेम्पररी असतात. आणि त्या जर समजा आता युपीएल योगायोगाने आलेलं आहे. युपीएलचा फक्त आपण आता सेल्सचा विचार केला तर आता मी फक्त सेल्सला कॉपी करून घेतो आणि इथं टाकतो आपल्या ग्राफमध्ये. आणि सेल्स ग्रोथ सुद्धा आपल्याला काढावी लागणार आहे. त्यासाठी 2 मिनिटात काढतो तुम्हाला. आता ही टीटीएम ला घ्यायचं नाही बरं का सेल्सच्या ह्याच्यात. टीटीएम म्हणजे काय? टिल 12 मंथ असं म्हटलं जातं त्याला. म्हणजे पाठीमागच्या 12 वर्षाचा ग्राफ. आता हा युपीएलचा आहे. आणि युपीएल मध्ये आता युपीएल मध्ये सेल्स बघा 7,600, 9,000, 10,000, 12,000, 14,000, 16, 17, 21, 35, 38, 46 आणि 53. सेल्स वाढत गेलाय का कमी होत आलाय? युपीएलचा सेल्स वाढत गेलाय बरोबर. मग वाढत गेलेला सेल्स मग सेल्स जर त्याचा कंटिन्यू असं वाढत गेला असेल मग हे लक्षण चांगलं लक्षण आहे का खराब लक्षण आहे? एखाद्या कंपनीसाठी हे लक्षण चांगलं आहे काय खराब आहे? चांगलं आहे. कुणाकुणाला वाटतं चांगलं आहे? हॅलो. कुणाकुणाला वाटते की एखादी कंपनी चांगला आपली वस्तू विकत आहे सारखं जास्त तर ते बोला तोंडानं बोला. चांगला आहे बरोबर. म्हणजे सेल्स वाढला एखादी वस्तू विकली गेली तरच त्याचा फायदा आहे ना कंपनीला एखाद्या. बरोबर. मग सेल्स वाढला परंतु सेल्स ग्रोथ वाढलेली आहे का बघा. सेल्स
सेल्स ग्रोथ वाढलेली आहे का? म्हणजे 2013च्या इथं 20% वाढली, त्यानंतर 17% वाढली, त्यानंतर 12%, 16%, म्हणजे इथं कॉन्स्टंट राहिली. त्यानंतर त्यामध्ये एक स्पाइक आला, म्हणजे इथं 26-7% नंतर 26, मग 64, आणि त्यानंतर थोडं डिक्लाईन झालं आणि त्याच वरती सस्टेन झालेले आहे. म्हणजे हा वाढीचा वेग आहे, तो तो वाढीचा वेग ज्या पद्धतीने इथं झाला, आता इथं शाश्वत नाही राहिला, सस्टेन झाला नाही, किंवा तो वाढीचा कंटिन्यू असा चढता क्रम नाही, थोडासा काय झालाय, स्टेबल झालाय. पण तो विक्री चांगली आहे, म्हणजे डिक्लाईन नाही, सस्टेन झाल्या फक्त, जो त्यांचा ग्रोथ होता तो. मग अशा कंडिशन मध्ये ही कंपनी फक्त सेल्स ग्रोथ बघितला किंवा सेल्स जरी बघितला तर आपल्यासाठी चांगली आहे. परंतु गेल्या काही दिवसामध्ये या स्टॉक मध्ये, आता इथं आपण बघतो, गेल्या काही दिवसामध्ये म्हणजे काही वर्षामध्ये, 2021 नंतर हा स्टॉक सतत साइड वेज टू कोणत्या ट्रेंड मध्ये? अप ट्रेंड मध्ये. बरोबर? हॅलो? डाऊन ट्रेंड मध्ये, साइडवेज टू डाऊन ट्रेंड मध्ये. मग जर असं असेल तर मग या पाठीमाग कारण काहीतरी घडलेलं असणार आहे, जेणेकरून या स्टॉकची प्राइस वाढलेली नाहीये. मग ती आपण शोधायचा फंडामेंटल अनालिसिस मध्ये पण प्रयत्न करू, आणि टेक्निकल द्वारे सुद्धा ती शोधण्याचा प्रयत्न करूया. आता तर आपल्याला एक कळलं की युपीएल हा स्टॉक ज्याचे सेल्स चांगले झालेले आहेत, ज्याची विक्री तर चांगली आहे, परंतु स्टॉक हा चालवला नाही. ओके. आता सेल्सच्या रिलेटेड कुणाला काही शंका आहे का? सेल्स आपल्याला काय बघायचे आणि कसे बघायचे, याबद्दल कुणाला काही शंका, समजलं नाही असं काय आहे का? आणि एक उदाहरण घेऊया. कुठल्या कंपनीचं नाव सांगा, कोणतरी एक का? टाटा मोटर्स. आता टाटा मोटर्स या स्क्रीनवरती आपल्याला हे सर्व गोष्टी मिळतात. तुम्ही पण ते थोडस एक्सप्लोर करा नेटवरती, डेस्कटॉप वरती किंवा मोबाईल वरती. ठीक आहे. टाटा मोटर्स आपल्याला जायचं आहे प्रॉफिट अँड लॉस मध्ये, आणि इथं आपल्याला मिळतं हे. आता फक्त आपण काय करू, एक्सपेन्सेस बघायला लागलोय, सॉरी सेल्स बघायला लागलोय. आता परत इथं मी गेलो आणि टाटा मोटरच्या इथं डाटा टाकला. आता सांगा, आता टाटा मोटर्स मध्ये सेल्स मध्ये काय बघून काय वाटते सांगा? जो ग्राफ आपण आता युपीएल चा पाहिला होता तो ग्राफ, आणि आता टाटा मोटर्सचा आपण पाहतोय तो. आता युपीएल चा थोडा मी परत परत आणतो. युपीएल चा हा ग्राफ बघा, हा युपीएल चा होता, बरोबर? आता याला मी थोडस काय करतो, सेव्ह करतो. आणि हा आता तुमच्या पुढे आलेला आहे, हा हा ग्राफ आहे टाटा मोटर्सचा. हा, आता वरचा टाटा मोटर्स आहे आणि खालचा युपीएल आहे. आता हे दोन्ही बघून आपल्याला काय समजतं का, कोणाचे शेअर चांगले झालेले आहेत सांगा? सेल्स सेल्स फक्त बघितलं तर कोणाचे सेल्सचा आकडा चांगला आहे? हा, बोला, आवाज क्लिअर येईना, कोण तर बोलण्याचा प्रयत्न करायला लागलाय, आवाज नाही येणार.
टाटा मोटर्स कॉन्स्टंट मध्ये चाललंय सेल्स आणि युपीएसच्या इन्क्रीजिंग मध्ये चाललंय सेल्स. बरोबर. टाटा मोटरचं काय झालंय, सस्टेन आहे, म्हणजे एकदम युपीएल जसा चढत्या क्रमात आहे तसं चढत्या क्रमात नाहीये. टाटा मोटर्स काय चढत्या क्रमात थोडे आहे, परंतु ते असं वाढत्या क्रमामध्ये नाही येतो. तो एका स्थिर आहे, एका लेवल मध्ये. जसं आपण स्टॉक मार्केट शेअर चार्ट मध्ये पाहताना तो कन्सॉल्टेशन किंवा साइडवेज मध्ये आहे म्हणतो ना, तसंच हा साइडवेज मध्ये आहे सेल्स. त्यामध्ये वाढ झाली नाहीये, परंतु युपीएल मध्ये कंटिन्यू वाढ झालेली आहे. आणि आता टाटा मोटर्सचा सेल स्टॉक बघूया आपण, स्टॉक मध्ये काय परिणाम झालाय का. आता टाटा मोटरचा हा स्टॉक, आता टाटा मोटरचा स्टॉक हा कोणत्या अप ट्रेंड मध्ये आहे काय डाऊन ट्रेंड मध्ये आहे. अप ट्रेंड मध्ये आहे. आता हा, आता मला सांगा टाटा मोटरचा हा मी तुम्ही जो चार्ट बघायला लागलाय हा, मी आता 3 महिने करतो. आपल्याकडे जेवढा डाटा आहे ना त्या सर्व डाटाचं बघूया. आपल्याकडे डाटा किती तारखेपासून किती तारखे कोणत्या वर्षापासून आहे. 2000 जानेवारी 2015, म्हणजे 2015 पासूनचा डाटा आहे आपल्याकडे. नाही नाही, आपल्याकडे डाटा आहे हा. हा, 15 पासूनचा डाटा आहे. ठीक आहे, तर 15 पासून आपण इथं चार्ट मध्ये पण घेऊया. चार्ट मध्ये पण 2015 पासून आपल्याला दिसायला पाहिजे. हम्म. आता 2015 पासूनचा आपल्याकडे चार्ट पण दिसायला लागलाय. आता टाटा मोटर्स 2015 ते 2024 पर्यंत सेल्स मध्ये कॉन्स्टंट स्थिर आहे सेल्स, आणि थोड्या प्रमाणात वाढत्या क्रमांकात आहे. आणि युपीएल हा चढत्या क्रमांकात आहे सेल्स, परंतु त्याचा स्टॉक खाली पडलाय. आता मी इथं काय करतो की टाटा मोटरचा ग्राफ पण लावतो बाजूला, म्हणजे यावरून आपल्याला काहीतरी अंदाज मिळतो का हे आपण प्रयत्न करूया, फक्त सेल्स बघून. आणि याडला लागून खाली कोणत्या कंपनीचं बघायचं आपल्याला, आता युपीएलचं बघायचं आहे. आता मला कोणतं याचं कोरिलेशन करून सांगेल का. आता हे काय फक्त आपल्याला चित्र बघून ठरवलं लक्षात घ्यायचं आहे. यासाठी काय टेक्निकल अनालिसिस किंवा लय मोठं काही रसायनशास्त्र नाहीये याच्यात. आणि असं चित्र बघूनच आपल्याला काही गोष्टी समजल्या तर आपला पुढचा वाटचाल चांगली होणार आहे. हा, आता मला कोण सांगेल का. टाटा मोटर्सची प्राइस खाली पडत होती का सुरुवातीला. हा, डिले हा, चार्ट कोणता टाइम फ्रेम आहे. टाइम फ्रेम महत्वाचे नाहीये, तुम्ही टाइम फ्रेम वरती जाऊ नका सर. महत्वाचं काय की 2015 पासून हा सेल्सचा ग्राफ आहे टाटा मोटर्सचा, आणि त्याच 2015 पासून आतापर्यंतचा हा टाटा मोटर्सच्या शेअर्सच्या किमतीचा प्राइस चार्ट आहे. 2015. टाटा मोटर्स स्टार्टिंग थोडा डिप मारला खाली आणि त्यानंतर परत अप ट्रेंड मध्ये गेला. तो अपट्रेंड मध्ये गेला, पण तो जाण्या पाठीमाग ते या चार्टचा आणि या चार्टचा एकमेकाशी काही को रिलेशन आहे का, असा माझा प्रश्न आहे. गेला हे माहिती आहे आपल्याला, सेल्स संगत त्याचं को रिलेशन काय आहे का, आणि तेच सेम को रिलेशन या युपीएलच्या सेल्स बरोबर आणि या प्राइस बरोबर काय को रिलेशन आहे का स्टॉकच्या, असा आपण प्रश्न करावा लागलोय. टाटा मोटर्सचा एक्सप्लेन करून मला वाटतंय की पहिला एकदम डाऊन ट्रेंड मध्ये होता टाटा मोटर्स, त्यानंतर कॉन्स्टंट स्टेबल सेल झाल्यानंतर त्यावर कॉन्फिडन्स आल्यानंतर मग ते अप ट्रेंडला. आता मी सांगतो बघा, मी सांगतो, नाही तर काय वेळ पण जास्त जाईल. आता आपण फक्त आधी काय करू, सेल्सचे बघूया.
टाटा मोटरचा सेल्स 2015 साली जितका होता तो 2015 ते 2020 पर्यंत आपण बघितलं तर तो कॉन्स्टंट आहे, तितकाच आहे, स्थिर आहे आणि थोड्या प्रमाणात डिक्लाइन पण आहे. म्हणजे 2018 साली जेवढा होता त्यानंतर 2019 साली थोडासा सेल्स ग्रोथ कमी झाला आणि 2019 ते 2020 मध्ये आणखीन सेल्स ग्रोथ कमी झाला. बरोबर. आणि त्याच कालावधीमध्ये इथं आपण बघायला लागले की शेअर्सची किंमत सुद्धा थोडी साइडवेज टू डाऊन ट्रेंड मध्ये आहे. बरोबर. 2020 नंतर म्हणजे इथं 2020 आहे आणि या इथं 2020 इथं आहे चार्ट मध्ये. तर 2020 नंतर सेल्स जी आहे ती वाढायला सुरुवात झाली आणि सेल्सची ग्रोथ सुद्धा वाढायला सुरुवात झाली आणि त्याचा रिफ्लेक्शन चार्ट मध्ये आले आणि प्राइस सुद्धा कॉन्स्टंट वाढायला सुरुवात झाली. म्हणजे हे स्टेबल होतं, सेल्स स्टेबल आहे, परंतु सेल्स ग्रोथ पाठीमागच्या वर्षाचे कंपॅरिझन केलं तर 2020 नंतर वाढायला सुरुवात झालेली आहे. आणि त्याच्या बरोबर विरुद्ध युपीएलचा चार्ट हा 2020 पर्यंत बघा, मार्च 2015 ते 2020 पर्यंत अपट्रेंड मध्ये होता. आता 2020 मार्च 15 इथं आहे, इथून इथेपर्यंत अपट्रेंड मध्ये होता. त्यानंतर कोरोनाचा काळ आला आणि प्राइस खाली आली इथं या कॅन्डलला. बरोबर. परंतु जानेवारी 2020 नंतर किंवा 2020 नंतर सेल्स मध्ये जो ग्रोथ आहे ती ग्रोथ झाली नाही. सेल्स तर वाढायला लागल्या परंतु ग्रोथ पाठीमागच्या वर्षासंगत जर कंपॅरिझन केला तर तो सेल्सचा ग्रोथ ज्या पट्टीत वाढत होता किंवा ज्या स्पीडनं वाढायला पाहिजे होता त्या पद्धतीने वाढ झालेली नाही. त्यामुळे हा स्टॉक जितका जास्त पळायला पाहिजे होता किंवा वर जायला पाहिजे होता तसा वर गेला नाही, किंबहुना थोडा वर जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो पुन्हा साइडवेज टू डाऊन ट्रेंड मध्ये गेलेला आहे. आता बघा या इथं बघा, हे 2020 पासून सेल्स ग्रोथ, आता ही लाईन चार्ट बघा, लाईन चार्ट मध्ये तो असं कन्सिस्टन्स वर गेलेला आहे आणि प्राइस मध्ये पण इथं ती कन्सिस्टन्सी दिसते आपल्याला इथून इथपर्यंत. परंतु युपीएल मध्ये तो इथं ज्यावेळी हाय मारला होता सेल्स ग्रोथ मध्ये तिथून तो खाली आलेला आहे आणि इथं आपण बघितला तर तो वरती जाऊन पुन्हा खाली येण्याचा प्रयत्न करायला लागलाय. मग असं आपण थोडस वेगळ्या दृष्टीनं पण चार्ट कडे आणि त्याचं कोरिलेशन फंडामेंटल संगत जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लक्षात आलं का? आपण आज काय बघायला लागलोय? सेल्स ग्रोथ अँड शेअर प्राइस. बर. आणखीन कोणता एखादा स्टॉक सांगाल का ज्याचा आपण सेल्स बघूया? डिमार्ट झाला. हो. HDFC बँक. आता बघा, आता इथं एक गोष्ट पाहायला मिळते बघा, इथं डीमार्ट आपण बघत होतो त्यावेळी इथं सेल्स म्हणून आलं होतं. मेड प्लस बघतलो त्याला पण सेल्स आलं होतं आणि HDFC बँक आता आपण बघायला लागले तर त्याला इथं रेव्हेन्यू म्हणून यायला लागले. हे रेव्हेन्यू म्हणून काय येत असेल सांगाल का कोण? टोटल कलेक्शन. आता कसं म्हणजे सेल्स आणि रेव्हेन्यू असं वेगवेगळं काय यायला लागलं हे आपला प्रश्न होता. त्याचं कारण काय आहे की आपण जे दोन गोष्ट स्टॉक बघितलं होतं ते स्टॉक काय होते तर ते वस्तूची विक्री करणार होते आणि हे सेवा देणार आहेत.
बँक ही काय देते, सेवा देते, हो. त्यामुळे हे रेव्हेन्यू म्हणून आपल्याला दिसत आहे. आता एचडीएफसी बँकेचं आपल्याला हे तर दिले. आता यामध्ये आपल्याला काय समजतं का, सेल्स वाढा लागलाय का कमी व्हायला लागलाय? सेल्स म्हणजे हा वाढतं. सेल्स वाढा लागलाय. आणि सेल्स ग्रोथ वाढा लागलाय का कमी व्हायला लागल्या? वाढायला. सेल्स ग्रोथ सुद्धा वाढा लागलाय, बरोबर. मग आपल्याला आता लक्षात येईल, बरोबर. मग आपल्याला काय हेच बघायचं आहे की सेल्स वाढा लागलाय आणि सेल्स ग्रोथ सुद्धा वाढा लागलाय काय बघायला पाहिजे. आणि मग हे बघितल्यावर आपल्याला आपला अंदाज येईल की आता स्टॉकची प्राइस, शेअरची प्राइस सुद्धा वाढू शकते. मग आता हा एचडीएफसी बँकेचा स्टॉक आता बघितला तर एचडीएफसी बँकेचा शेअर्स वाढा लागलाय का खाली पडायला लागलाय? एचडीएफसी बँक आता याच कालावधीमध्ये Sideways to downgrade आहे. हा अप ट्रेंड टू Sideways to downgrade. अप ट्रेंड टू साइडवेज आहे. अप हा, ट्रेंड sideways. अप ट्रेंड टू साइडवेज आहे. म्हणजे प्राइस मध्ये पण म्हणजे जे प्राइस मध्ये इथं फंडामेंटल मध्ये जे दिसायला लागले त्याच रिफ्लेक्शन स्टॉक मध्ये पण दिसायला लागले. आता इथं आपल्या एक बघा की ही जी एक कॅन्डल आहे, ही एक कॅन्डल 3 महिन्याची आहे. 3 महिन्याची एक कॅन्डल आहे. आणि हे जर आपण 3 महिन्याच्या कॅन्डल मध्ये आपल्याला काय अप ट्रेंड मध्ये दिसणार आहे. परंतु याला जर आपण विकली केलं तर आपल्याला हा स्टॉक साइडवेज टू डाऊन ट्रेंड मध्ये गेलेला आहे किंवा काही ते काम केलं नाही. म्हणजे 2021 पासून हा स्टॉक एकाच ठिकाणी उभा राहिलेला आहे हे आपल्याला जाणवतं. त्यामुळं कोणत्याही स्टॉकचं मोठा व्ह्यू बघायचा असेल तर तो मोठ्या टाइम फ्रेम वरती बघायचा आहे. ऍटलिस्ट मंथली टाइम फ्रेम वरती जाऊन बघा की स्टॉक कोणत्या कंडिशन मध्ये आहे. मंथली मध्ये जाऊन बघितलं तर आपल्याला समजेल की प्राइस स्टॉक अजून अप ट्रेंड मध्येच आहे. मग असं असेल तर आपल्याला आता मला सांगा, हा स्टॉक फक्त सेल्स बघून आपण म्हणू शकतो का की हा जो ही जी कंपनी आहे ती ही कंपनी चांगली काम करत आहे किंवा काम करू शकते पुढे भविष्यामध्ये? हो. म्हणू शकतो ना. मग व्हॅल्यू आपल्या फंडामेंटल अनालिसिस मध्ये एक गोष्ट आहे की अंडर व्हॅल्यूड स्टॉक शोधणे. अंडर व्हॅल्यूड म्हणजे काय की स्टॉक चांगला आहे, कंपनी चांगली आहे, परंतु मार्केट कंडिशन बाहेरच्या खराब असल्यामुळं किंवा काही त्या वेळेमध्ये त्या कंपनीची वेळ चांगली नसल्यामुळं ती शेअरची प्राइस खाली पडलेली आहे. मग असे अंडर व्हॅल्यूड स्टॉक आपल्याला ओळखायचे आहेत. म्हणजे अंडर व्हॅल्यूडला आपण आणखीन असं एक समजू शकतो की काय म्हणतो त्याला, एक एक कंपनी खूप चांगली आहे आणि ती कंपनी चांगली कंपनी वाईट परिस्थितीमुळं, वाईट वेळामुळं ती कंपनीला पुढे वाढेल, त्या कंपनीचे शेअर प्राइस वाढना झाले. आणि ज्यावेळी बाहेरची मार्केट कंडिशन बदलेल, सेंटिमेंट बदलतील, त्यावेळी मग ही कंपनी जास्त लवकर वाढायला सुरुवात होईल. मग अशा जे कंपन्या असतात ना, ज्या कंपनीचं फंडामेंटल चांगले आहेत, सेल्स चांगला आहे, बिझनेस चांगला आहे, तरी सुद्धा शेअरची प्राइस वाढत झाल्या आणि ती खाली पडायला लागल्या, तर त्यावेळी ते स्टॉक खरेदी करून घेणं म्हणजे व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग असतं. आपण प्राइस आणि व्हॅल्यू दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मग आपण काय बघतो टेक्निकल अनालिसिस मध्ये, प्राइस बघतो की या कंपनीचे शेअरची किंमत किती आहे, याला आपण प्राइस म्हणतो. आणि व्हॅल्यू काय आहे की त्या कंपनीचं फंडामेंटल अनालिसिस करून आपण ठरवायचं आहे की हा स्टॉक जो आता 100 रुपयाचा आहे तो भविष्यामध्ये 500 रुपयाचा होऊ शकतो आणि या 100 रुपये वरती खरेदी करणे हे चांगलं आहे. आणि तो आपण आता 500 रुपयाला जाण्यापूर्वी 100 रुपयाला खरेदी केला पाहिजे. याला व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग असं आपण म्हणायचं असतं. तर आपल्याला एक सेल्स समजलं का, पहिला महत्वाचा मुद्दा. ठीक आहे. आता मला सांगा, एक आपण सेल्स बोललो, बरं मला एक सांगा की सेल्स म्हणजे काय?
एक रिव्हिजन घेऊया. तुम्हाला काय समजले सांगा पटकन. सेल्स म्हणजे काय मराठीमध्ये आपल्याला बोलायचं? सेल्स टोटल टर्नओव्हर. मराठीमध्ये आपल्याला बोलायचं म्हणजे टर्नओव्हर म्हटलं इंग्लिश शब्द झाला तो. विक्री. हा म्हणजे काय आपण काय बघवले आता सेल्स बघवले म्हणजे काय करावले ठराविक काळामध्ये त्या हे समजा हे एक दुकान आहे, HDFC बँक एक दुकान आहे म्हणून समजा, तर त्या दुकानामधून एका दिवसाला, एका महिन्याला, एका वर्षाला किती रुपयाची विक्री केली जाते याला आपण सेल्स म्हणा लागलो. साधं सोपं बरोबर. एका दुकानातून ठराविक कालावधीमध्ये किती रुपयाचा माल विकला जातोय याला आपण सेल्स म्हणालोय. बर, आता या सेल्स एखाद्या कंपनीचा सेल्स किंवा एखाद्या दुकानाचे सेल्स वाढला म्हणजे त्या दुकानामध्ये प्रॉफिट वाढण्याची शक्यता वाढते काय कमी होते? वाढणार बरोबर. मग कंपनीला प्रॉफिट वाढणार असं जर आपण म्हणत असू तर प्रॉफिट वाढणार कधी? जर समजा तुमचं एक दुकान आहे आणि तुमच्या दुकानामध्ये एका दिवसाला 10,000 रुपयाची वस्तू विक्री होतात बरोबर. आणि जर 10,000 रुपयाच्या वस्तू विक्री होत असतील तर तुमचा प्रॉफिट त्यामध्ये किती असेल? समजा एक 10% असेल बरोबर. म्हणजे 10,000 रुपयाची वस्तू विकली तर तुम्हाला 1,000 रुपये प्रॉफिट मिळतो. मग बाकीचं राहिलेलं 9,000 रुपये काय असतं? खर्च म्हणा, भांडवल म्हणा बरोबर. मग या खर्च आणि याला काय म्हटलं जातं? तर याला आपल्या भाषेमध्ये म्हटलं जातं एक्सपेन्सेस. त्याला काय म्हटलं जातं? एक्सपेन्सेस म्हणजे खर्च. आता परत आपण काय जाऊ, परत आपण आता एक डीमार्टच्या ह्याच्यावरती घेऊया उदाहरणावरती. डीमार्टचा परत आपण ग्राफ काढून डीमार्ट वरती त्याचा अभ्यास करूया. हा डीमार्टचा ग्राफ. हा आता डीमार्टचा हा काय झाला? सेल्स आला आपल्या डोळ्यापुढे. आता सेल्सला आपल्याला नाही. आता या सेल्स बरोबर आपल्याला आता काय गोष्ट मिळायला लागली? एक नवीन एक्सपेन्सेस मिळायला लागले. आता एक्सपेन्सेस म्हणजे काय? एक्सपेन्सेस म्हणजे काय? मराठीमध्ये एक्सपेन्सेसला आपण खर्च म्हणतो. मग हे खर्च कोणकोणते असू शकतात? टोटल टर्नओव्हरच्या मध्ये येणारे खर्च म्हणजे आपले भांडवल, कामगार पगार बरोबर. बाकी सगळे ज्या गोष्टी कंपनीला लागतात ते. हा म्हणजे एक्सपेन्सेस मध्ये काय येणार? ते सगळा तुमचा म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे. मग एखाद्या कंपनीचा सगळ्यात मोठा एक्सपेन्सेस काय असू शकतो? त्या वस्तूची किंमत म्हणजे रॉ मटेरियल. सगळ्यात मोठे एक्सपेन्सेस हे रॉ मटेरियलच असू शकतं बरोबर. मग मला सांगा एक कंपनी आहे तर त्या एक कंपनी 10 म्हणजे एक दुकान आहे ते 10,000 रुपयाचा सेल्स करायला लागलाय. 10,000 रुपयाचं काय करायला लागलंय? विक्री करायला लागले. परंतु 10,000 रुपयाची विक्री करत असताना त्यानं ती वस्तू स्वस्तात घेऊन महागात विकायला चालू केला. विक्री तर दिसायला लागले 10,000ची झाली परंतु स्वस्तात घेतलेली आहे आणि महागात घेतलेली आहे आणि स्वस्तात विकायला सुरुवात केली. मग सेल्स जरी वाढला असला तर ती कंपनी प्रॉफिट मध्ये येईल का? नाही येणार बरोबर. म्हणजे काय झालं? त्या कंपनीचा खर्च वाढला. कंपनीचा काय झाला? खर्च वाढला. मग कंपनीचा खर्च वाढत असेल तर ते ती गोष्ट कंपनीसाठी फायद्याची आहे का तोट्याची आहे? तोटा. मग जर एक कंपनीला जर चांगल्या पद्धतीनं काम करायचं असेल तर त्या कंपनीला आपला सेल्स वाढवायला पाहिजे बरोबर आणि आपला एक्सपेन्स कमी करायला पाहिजे.
आणि ज्यावेळी सेल्स वाढेल आणि एक्सपेन्सेस कमी होईल, म्हणजे या दोघांच्या मधील जो तफावत असेल तो असेल नेट प्रॉफिट. आणि तो नेट प्रॉफिट जो असणार आहे, सॉरी तो नेट प्रॉफिट नाही, त्याला फक्त प्रॉफिट म्हणायचं. आणि तो प्रॉफिट असणार आहे कंपनीचे चांगल्या वाढीसाठी लागणारी गोष्ट. म्हणजे काय, कंपनी त्या नेट प्रॉफिटचा उपयोग, त्या प्रॉफिटचा उपयोग करून भविष्यामध्ये आणखीन चांगले काम करू शकतो किंवा तो चांगला बिझनेस वाढीला मदत करू शकतो. आता इथं बघा एक्सपेन्सेस. आता एक्सपेन्सेस आपल्याला काय बघायचं आहे की टोटल सेल्सच्या अगेन्स्ट एक्सपेन्सेस किती टक्के आहे. म्हणजे जर समजा मी एक 100 रुपयाला एक वस्तू विक्री करत असेल, तर त्या 100 रुपयाच्या पाठीमाग 100 रुपयाची वस्तू विक्री करत असताना त्याच्या पाठीमाग माझा खर्च किती रुपयाचा होत असेल. आता याला आपण टक्क्यामध्ये काढालोय. आता इथं बघा एक गोष्ट लक्षात आपल्याला आली की 2012 रोजी 2200 कोटीचा सेल्स होत होता. आणि त्या 2200 कोटीच्या जो टोटल सेल्स होत होता त्याच्या पाठीमाग एक्सपेन्सेस हे 6.2% होतं. सॉरी सॉरी, एक मिनिट. बरोबर, 6.2%. म्हणजे टोटल सेल्सच्या 6.2% एक्सपेन्सेस आहे. आणि तो एक्सपेन्सेस म्हणजे तो जो खर्च आहे, तो खर्च हळूहळू काय होत गेलाय, वाढत गेलाय काय कमी होत गेलाय. आता सांगा. एक मिनिट, इथं हा, आता हे बघून सांगा. आता हा जो एक्सपेन्सेस आहे हा वाढत गेलाय काय कमी होत गेलाय. वाढत गेलं, वाढत, थोड्या वाढत्या क्रमाचा आहे आणि स्थिर आहे. बरोबर आहे. मग जर तुम्ही एखादी एक वस्तू तयार करायला लागलाय, तर त्या वस्तू तयार करण्यापाठीमागे तुमचा जो खर्च येत आहे तो खर्च वाढत असेल, तर तुम्ही ती वस्तू विक्री करून तुम्हाला प्रॉफिट मिळण्याची शक्यता काय होतात, कमी होतात. बरोबर. मग ती वस्तू तुम्हाला फायद्यामध्ये लवकर मिळत नाही. म्हणजे त्या वस्तूच्या, म्हणजे तुम्ही फक्त काय करायला लागलाय, थोडक्यात बोलायचं झालं तर हमाली करायला लागलाय. वस्तू तयार करायला लागलाय, जास्त पैसे घालायला लागलाय आणि कमी प्रॉफिट तुम्हाला जनरेट व्हायला लागले. मग आपल्याला हे जे एक्सपेन्सेस आहे पर्सेंटेज मध्ये, हे एक्सपेन्सेस आपल्याला कमी करता आलं पाहिजे. 6.2 6.4 हे एक्सपेन्सेस नाही सर. नाही, हे काय म्हणाले, त्यामधलं मार्जिन आहे. प्रॉफिट असेल. हा, म्हणजे प्रॉफिट आहे. बरोबर बरोबर. एक्सपेन्सेस प्रॉफिट आहे. हे ह्याला कसं होईल, एक मिनिट, हे असं होईल की 100 वजा ओके, बरोबर, हे एक्सपेन्सेस झालं. हा, आता इथं आपलं गणित बदललं बघा, सॉरी. ओके, आता हे एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा.
आता 100 रुपयाची वस्तू, एक वस्तू तयार करायला तुम्हाला 93 रुपये. आता ह्याला मी आपण राऊंड फिगर करूया म्हणजे जरा बोलायला आपल्याला बरं पडेल. 94 रुपये खर्च येतोय. एक वस्तू 100 रुपयाची वस्तू तयार करायला 94 रुपयेचा खर्च येतोय, म्हणजे एक्सपेन्सेस आहे. आणि तो एक्सपेन्सेस आपल्याला काय करायला पाहिजे, कमी कमी झाला पाहिजे. मग हा ग्राफ बघितला आपल्याला लक्षात येते का एक्सपेन्सेस कमी होत आलेले आहेत का? हो. बरोबर. मग हे असे एक्सपेन्सेस जर कमी झालेले असतील तर काय होईल, जेवढे एक्सपेन्सेस कमी होईल तेवढ्या कंपनीचा प्रॉफिट वाढण्याची शक्यता वाढते. त्यामुळे कोणत्याही कंपनीचं आपण अनालिसिस ज्यावेळी करत असतो तर त्यावेळी आपल्याला दोन गोष्टी बघायला पाहिजेत, की कंपनीचा सेल्स ग्रोथ कसा आहे एक, आणि कंपनीचे एक्सपेन्सेस कशा पद्धतीने आहेत. आणि याचा आढावा आपण जर घेतला तर मग आपण त्या कंपनीच्या म्हणजे एक भाग आपल्याला कळतो की कशा पद्धतीनं कंपनी काम करत आहे. जर समजा एक कंपनी सेल्स तर वाढायला लागलाय, जसं मी म्हटलं तसं सेल्स वाढायला लागलाय पण तो कंपनी फायद्यातच नाही का, कारण कंपनी तोट्यामध्ये काम करायला लागल्या. असं असेल तर कंपनी ती जास्त वेळ सस्टेन करेल का, किंवा त्याचे एक्सपेन्सेस वाढायला लागलेत. सेल्स वाढलाय पण तो एक्सपेन्सेस वाढायला लागलेत, किंवा सेल्स पण वाढना झाल्यात आणि एक्सपेन्सेस वाढत झालेत. म्हणजे काही वेळा आपण म्हणतो ना, एक्सपेन्सेस पण दोन प्रकारचे असतात. एक फिक्स्ड एक्सपेन्सेस आणि एक फ्लोटिंग एक्सपेन्सेस किंवा बदलणारे एक्सपेन्सेस. जर समजा एक तुम्ही एक एक दुकान भाड्याचं आहे तुमचं, भाड्याने रेंट मध्ये एक तुम्ही दुकान चालू केलेलं आहे. मग त्या दुकानदार ज्यावेळी तुमचं कॉन्ट्रॅक्ट झालेलं असणार आहे त्यावेळी ते महिन्यावरती असणार आहे, की एका महिन्याला 5,000 रुपये त्या दुकानाचं भाडं असणार आहे. बरोबर. मग तो एक्सपेन्सेस फिक्स आहे. तुम्ही त्या महिन्याभरामध्ये 30 दिवस दुकान चालू ठेवा किंवा 30 दिवस दुकान बंद ठेवा, सेल्स त्याची म्हणजे एका दिवसाला तुमचं 10,000 होते तर त्याचे 10,000चं 15,000 करा किंवा 10,000चं 5,000 रुपये सेल्स करा. त्याच्याशी त्या भाड्या संकट काही हे नाहीये, कॉम्प्रोमाइज नाही. जे ठरलेले अमाऊंट आहे ते तुम्हाला रेंट द्यावंच लागणार आहे. मग अशा पद्धतीचे काही एक्सपेन्सेस असतात. शिवाय समजा काही एक दोन कामगार आपण लावले असतील त्या दुकानामध्ये, तर त्या कामगारांचा पगार जो ठरला आहे तो द्यायलाच पाहिजे. त्यांना आपण असं म्हणू शकत नाही की या महिन्यामध्ये माझा सेल्स झाला नाही, माझी माल जास्त विक्री गेली नाही तर मी पगार तुला थोडा 20% पगार कमी देतो, किंवा असं पण नाही बोलत की माझा ह्या महिन्यामध्ये सगळ्यात जास्त चांगला सेल्स झालाय आणि मी ह्या महिन्यामध्ये 20% पगार वाढ देतो, असं आपण म्हणतो का? असं नाही. तर जे एक्सपेन्सेस किंवा जे खर्च हे स्थिर असतात त्याला फिक्स्ड एक्सपेन्सेस म्हणतात. आणि फ्लोटिंग किंवा बदलणारे जे एक्सपेन्सेस असतात की ज्यामध्ये रॉ मटेरियलची प्राइस, जितकी रॉ मटेरियल येतं त्यावरती प्रोसेस केल्यानंतर त्याची विक्री होते म्हणजे सेल्स होतो. मग ते जेवढा सेल्स वाढेल तितका त्या रॉ मटेरियलची प्राइस सुद्धा वाढेल. सेल्स झाला नाही तर रॉ मटेरियलची प्राइस सुद्धा किंवा त्याचं कन्झम्पशन होणार नाही आणि आपण त्याची प्राइस किंवा त्याची किंमत कमीच राहील, तो खर्च कमीच होईल. मग अशा प्रकारे पण आपल्याला पाहावं लागतं. बर, मग आता आणखीन एक कोणता स्टॉक सांगा की ज्याचा आपण आता सेल्स आणि एक्सपेन्सेस या दोघांच्या मध्ये कंपॅरिझन करून पाहू. आता पेंट. आ एशियन पेंट. एशियन पेंट. एशियन पेंटचा आपण इथं आता
हम्म. आता एशियन पेंट मला सांगा, एशियन पेंट बघितल्यावर आपल्याला काय जाणवतं? सेल्स मध्ये पहिला या सेल्स मध्ये काय बदल झालाय का? हो, वाढत गेले. सेल्स वाढत गेलेले आहे, बरोबर आहे. बर, पण एक्सपेन्सेस बघा, एक्सपेन्सेस काय बदल झालाय का? कमी कमी होत गेले, फक्त एकदम वाढले. शेवटच्या 2022 आणि 2023 मध्ये एक्सपेन्सेस जे कमी झालेले होते त्यापेक्षा जास्त झालेले आहेत. मग ह्या 2 वर्षामध्येच एक्सपेन्सेस जर एखाद्या कंपनीचं वाढलेलं असेल म्हणजे कंपनीचं काय कमी होईल? प्रॉफिट. प्रॉफिट कमी होईल. आणि जर समजा एखाद्या कंपनीचं प्रॉफिट कमी झालेलं असेल तर त्याचा फायदा त्याचा परिणाम कशावर होणार आहे? जर एखाद्या कंपनीचं प्रॉफिट कमी झालं असेल तर त्याचा परिणाम कशावरती होणार? कंपनीच्या ग्रोथवर. कंपनीच्या ग्रोथ वरती होणार. परिणामी आपण शेअर्सची प्राइस म्हणतो त्या शेअरच्या प्राइस वरती त्याचा परिणाम होणार, बरोबर. मग आता एशियन पेंट पाठीमागच्या 2 वर्षामध्ये कशा पद्धतीने वाढ झाली त्यामुळे बघा, एशियन पेंट आता हे आपण एशियन पेंट बद्दल चर्चा केली होती आपल्या ग्रुपमध्ये. आता मी परत 3 महिने घेतो. दोन 2015 पासून आता बघा, सेल्स वाढत होता, सेल्स वाढत होता, त्यानंतर अप ट्रेंड टू साइडवेज मध्ये सेल्स वाढला, सेल्स वाढलेला आहे. ज्यावेळी एक्सपेन्सेस वाढलेत त्यावेळी शेअरची प्राइस साइडवेज मध्ये गेली, बरोबर. 2022, 23, 24 2 वर्षामध्ये प्राइस साइडवेज मध्ये गेली आणि इथं बरोबर या 2 वर्षामध्येच एक्सपेन्सेस वाढायला सुरुवात झालेली आहे. मग असं आपल्याला काय करायला पाहिजे? कोरिलेशन करायला पाहिजे. मग मला सांगा, आता हा एक स्टॉक झाला. हा जर समजा आपल्याला कोणतं सांगितलं की एशियन पेंट चांगला स्टॉक आहे आणि भविष्यामध्ये तो खूप चांगला वाढू शकतो, आपल्याला कोणतरी इकडनं तिकडनं टिप मिळत असते, मित्रांच्याकडनं मिळत असेल, ग्रुपमध्ये मिळत असेल किंवा अन्य कोणत्या तरी मार्गाने आपल्याला माहिती मिळत असेल. मग आपण फंडामेंटल अनालिसिस करायचं म्हणून गेलो आणि हा स्टॉक बघितला, ठीक आहे, चांगला आहे. मग आपल्याला आणि एक गोष्ट करायला लागते की एक आपण एशियन पेंट बघावलंय, पण एशियन बरोबर पेंट बरोबर त्याच सेक्टरमध्ये काम करणाऱ्या दुसऱ्या चांगल्या कोणत्या कंपन्या आहेत का? जसं की बर्जर पेंट आहे, कन्साई नेरोलॅक आहे, इंडिगो पेंट्स आहे. तर या पण कंपन्या संग त्यांचं कंपॅरिझन करायला पाहिजे. मग जर समजा एखादी कंपनी ची शेअर प्राइस कमी आलेली आहे परंतु त्यांचा सेल्स ग्रोथ पण वाढायला लागलाय आणि एक्सपेन्सेस सुद्धा कमी होत आहे, असे जर कुठली कंपनी आपल्याला मिळाली तर आपण मग एशियन पेंटच्या सोबत न जाता त्या कंपनी बरोबर जायला पाहिजे. म्हणजे आता आपण समजा आपण एक बर्जर पेंटला घेऊया कंपॅरिझन साठी. मग बर्जर पेंटचा मी इथं सेल्स आणि एक्सपेन्सेस लावून बघूया त्या दोघात काय परिणाम झालेला आहे. मग दोघांचे आपण कंपॅरिझन करून बघूया. हा, आता इथं आपल्या पुढं 2 ग्राफ आहेत वेगवेगळे. हा वरचा आहे हा बर्जर पेंट आहे आणि खालचा आहे तो एशियन पेंट आहे. मग आता मला सांगा या दोघांच्या मध्ये फरक कुठं आपल्याला काय जाणवतोय का?
हॅलो, दोघात काय फरक जाणवतोय काय नाही जाणवत नाही नसेल तर आपण दुसरा स्टॉक बघू. हा, दोघांचं एक्सपेन्सेस मध्ये एक्सपेन्सेस बर्जर पेंटचे एक्सपेन्सेस शेवटचे दोन बघितले तर ते वाढत्या क्रमांकात आहेत. पण तू एशियन पेंटचा शेवटचे दोन बघितले तर एक शेवटचा जो आहे तो उतरत्या क्रमात आहे. ठीक आहे, आपण ठीक आहे दुसरा एक बघूया, त्याच सेक्टर मधला दुसरा स्टॉक बघू. आता बर्जर पेंट बदला कन्साई नेरोलॅक बघूया. आता बघा यामध्ये काय फरक आहे का? तितकं जास्त फरक नाहीये. म्हणजे एकाच सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कंपन्याचं जे फंडामेंटल्स असतील किंवा चार्ट असतील तर ते बऱ्यापैकी एकसारखं असतात. इंडिगो पेंट बघूया आता. आता इथं एक तुम्हाला वेगळं दिसायला मिळू शकतं. हा, आता सांगा. हा इंडिगो पेंट्स आहे आणि हा एशियन पेंट आहे. इंडिगो पेंट मध्ये एक्सपेन्सेस कमी होत चालले. एक्सपेन्सेस कमी होत चाललेला आहे, बरोबर आहे. आणि सेल्स सेल्स वाढत आहे पण सेल्स ग्रोथ कमी आहे. सेल्स वाढत आहे पण आता हे सेल्स ग्रोथ मध्ये एक काय झाले माहिती आहे का, हे पहिले 2-3 आहे ना, एक मिनिट सांगतो तुम्हाला. या पहिल्या 2-3 मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात ग्रोथ झाली होती की त्यापुढे ही ग्रोथ आपल्याला काय समजून येत नाही किंवा लक्षात येत नाही. परंतु ही ग्रोथ सुद्धा म्हणावी तितकी चांगली आहे. जर समजा मी तर हे डिलीट केलं, आता बघा 30%, 30% नंतर 15%, 15%, 15%, 25% आणि 20%, म्हणजे कॉन्स्टंट बऱ्यापैकी आहे शेवटच्या 4-5 वर्षामध्ये बघायला झालं तर. परंतु तरी पण एक्सपेन्सेस आणि सेल्स याचं आपण कंपॅरिझन केलं तर एशियन पेंट पेक्षा मला कुठला स्टॉक आता चांगला वाटायला लागला, इंडिगो पेंट वाटायला लागलाय चांगला. मग आता मी तर समजा इंडिगो पेंटचा चार्ट बघायचा आता प्रयत्न केला. इंडिगो पेंटचा तर म्हणजे त्याचा पाठीमागचा चार्ट नाहीये कारण हा लेटेस्ट मध्ये आलेला असेल 2021 साली, तर हा खालच्या बाजूला जायला लागलाय. म्हणजे आपण फक्त चार्टच्या आधारावरती यामध्ये काम करू शकत नाहीये. परंतु एक इथं आपल्याकडे डाटा मिळालाय की याचे एक्सपेन्सेस हे कमी होत चालेत. आता आपण याचं फंडामेंटल बघितलं, इंडिगोचं फंडामेंटल बघायचा प्रयत्न केला तर इंडिगोचा मार्केट कॅपिटल किती आहे बघा, 6,300, आणि एशियन पेंटचं मार्केट कॅपिटल किती आहे, 2,75,000. म्हणजे त्याच्या पुढे इंडिगो काहीच नाही. एशियन पेंट पुढे इंडिगो पेंट्स ही कंपनी काहीच नाहीये. मग अशा वेळी आपण मग मार्केट कॅपिटल आणि सेल्स ग्रोथ पाहून मग आपण एशियन पेंट सोबत जाण्याचा प्रयत्न करू शकतो. ठीक आहे, मग हे असं आपल्याला पाहावं लागेल की सेल्स एक्सपेन्सेस काय आहे, सेल्सची ग्रोथ कशा पद्धतीने चाललेली आहे, एक्सपेन्सेसची ग्रोथ कशा पद्धतीने कमी होत आहे, आणि या दोघांचं आपण काय करायला पाहिजे, कोरिलेशन एकमेकांसंगत घेतलं पाहिजे. आता बघा इथं एक्सपेन्सेस
90 कोटीचा सेल्स झालाय आणि एक्सपेन्सेस 97 कोटी आहे. म्हणजे तोट्यात व्यवसाय झालाय ना इथं. इंडिगो पेंटनं लेटेस्ट मध्ये येतं बघा, इंडिगो पेंटनं 90 सेल्स 90 झालाय आणि एक्सपेन्सेस 97. म्हणजे जेवढा माल विकलाय त्याच्यापेक्षा जास्त खर्च केलेला आहे. त्यानंतर परत येतं 105 आहे, 124चा सेल्स आहे आणि 130चा खर्च आहे. त्यानंतर 101 म्हणजे 290चा सेल्स आहे आणि 291चा खर्च आहे. मग असं खर्च वाढत गेले तरी आपल्याला चालणार नाहीत. 100%च्या वरती खर्च जाऊन फायदाच नाही ना. मग असं आपण जर बघितलं तर आपण म्हणू शकतो की एक्सपेन्सेस थोडेसे वाढत जरी गेलेले असेल तर अशी परिस्थिती पुन्हा आता मग हेच की लहान कंपनीमध्ये अशा प्रकार वाढीचं म्हणजे खूप लवकर त्यामध्ये एक्सपेन्सेस पण वाढू शकतात आणि एक्सपेन्सेस लवकर कमी पण होऊ शकतात. त्यामुळं स्मॉल कॅप मध्ये किंवा लहान कॅपिटल असणाऱ्या स्टॉक मध्ये लवकर इन्व्हेस्टमेंट करण्याचा किंवा ट्रेडिंग करण्याचा प्लॅन करायचा नाही. जर आपण तितकी रिस्क घेण्याची इच्छा असेल, तयारी असेल तर मग आपण लहान कंपनीमध्ये काम करू शकतो. चलो ठीक आहे, आजचा क्लास थांबूया. कुणाला काही शंका असेल तर 2 मिनिटात बोलूया त्याबद्दल.